मॅच बॉल आपण द्यायचे, जमा करायचे. चला मॅच ऑन करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 11 धाबा आहेत. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 37 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय पियुष. चला वेल कमी खर्च करा बालाजी स्पोर्ट्स संघ. तुम्हाला निर्धारित वेल दिला, या गोष्टीची आपण नोंद घ्या. निर्धारित वेळेमध्ये सामना आपल्याला संपवायचा आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता. वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल, या गोष्टीची नोंद सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना देतोय. 18 चेंडू 37 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष सज्ज होतोय. ओ पियुष 6 चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की आता मात्र सामना हळूहळू पुढे जातोय. कारण की आता या सामन्याचं नक्कीच या ठिकाणी मात्र हे पूर्णपणे प्रतिबिंब आहे आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील अपेक्षित आहे. ओ फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय आणि ते झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. आणखी एक झटका मधाच्या आतमध्ये फ्रान्सी 11 या संघाला. चला नवीन बॅटर लगेचच या. लगेच या क्रीडांगणावरती लगेच आपण येत्या 11 तारखेपासून नक्कीच पंचक्रोशीतील सर्वात मोठा चषक पाहणार आहोत. जानकी इंटरप्राइजेस आयोजित जानको आई चषक 2025 चा थरार आपण पाहणार आहोत. आणि नक्कीच या विभागामध्ये या क्रीडांगणावरती हा चषक आपण सलग 4 दिवस पाहणार आहोत. 11, 12, 13 आणि 14 तारीख नक्कीच आपण पाहणार आहोत. सर्व प्रेक्षकांना मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील जानको आई चषकाच्या नक्कीच या महा इव्हेंट मध्ये जॉईंट व्हा आणि नक्कीच या स्पर्धेला 4 चांद लावायचे आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे वैभवजी भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही फार मोठी स्पर्धा या क्रीडांगणावरती पुनश्च आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित झाला आणि आता मात्र नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती अमोल दाखल होतोय. पियुष पुनश्च सज्ज होतोय. हो दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. फलंदाज बाद. दिनेशजी बांबरे आपण या. चला नवीन बॅटर मध्ये आतमध्ये दाखल होतोय नवनाथ. आता मात्र जबाबदारी असेल नवनाथ आणि प्रेम वरती. प्रेम नॉन स्ट्राईक गेला. खरं तर त्याच्या पाठून एक षटकार चौकार आला होता, परंतु या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. पियुष आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. या हॅट्रिकसाठी पारितोषिक असेल का आमच्यापर्यंत माहिती पोचवा, कारण की या मागील विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज होतं. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा गोलंदाज पियुषला आपण पाहतोय. कॅश प्राइज तर नाहीये, परंतु इथे प्रेक्षकांची मने जिंकणारी गोलंदाजी होत्या. हो चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि विकेट हॅट्रिक प्रस्थापित केल्या. दांडी गोल. नवनाथ 0 बाद. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पियुष करतोय. चला टायमर सेट आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय पियुषच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम पीसी. चला आपण वेल कमी खर्च करा. बॅट्समनला विनंती आहे की तुमच्यासाठी या सूचना आम्ही देतोय, कारण की डी फॅक्टर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हळूहळू जाणवतोय. त्या अनुषंगाने चांगली बॅटिंग करावी लागेल. पियुषने विकेट हॅट्रिक प्रस्थापित केल्या. कमी वयामध्ये TDPL मध्ये देखील त्याची वर्णी लागली होती.
परंतु सध्या आता बालाजी स्पोर्ट्स संघाकडून खेळतोय, चांगली गोलंदाजी राहिली आहे, 3 विकेट्स घेतल्या. आता मात्र ही सिंगल दिली जाते ना, बराच वेळाने आता मात्र प्रेमला स्ट्राईक मिळते. प्रेम नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज होता. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. इथून कमबॅक करेल का? कारण की आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहे 14 आणि 14 मध्ये बनवायच्या आहेत 35 धावा. 14 चेंडू 35 धाब्यांची आवश्यकता. 14 चेंडू 35 धाब्यांची आवश्यकता. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज पियुष गोलंदाजी ट्रॅक वरती बनवू